आज आपण बनवूया आलू व साबुदाण्याचे पापड। हे पापड आपण कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। खायला हे पापड खूप छान वाटत असतात व थोडी वेगळी टेस्ट असते। उपवासासाठी हे पापड अतिउत्तम आहे। तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचे आलू साबुदाण्याचे पापड। चला तर कसे बनवायचे आपण बघूया। बघायला अगदी पांढरे शुभ्र आणि खायला अगदी चविष्ट, अगदी सोप्या पद्धतीने न बिघडणारे हे आलू साबुदाण्याचे पापड। याकरता मोठ्या आकाराचे आलू घ्यायचे आहे। आलूचे वरचे साल काढून मोठ्या किसणीने हे किसून घ्यायचे आहे। किसल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे। पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडी तुरटी टाकायची आहे व रात्रभर हे किस असेच ठेवायचे आहे। याकरता आपल्याला साबुदाणा लागणार आहे। हा साबुदाणा पण आपल्याला रात्रभर अशा प्रकारे पाण्यात भिजवून ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हे किस पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आता आपल्याला याकरता एका पातेल्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकायचे आहे। हे माझे किस 2 किलो आलूचे होते। त्यामध्ये मी 1 पाव साबुदाणा भिजू घातला होता। आता हे किस आपल्याला चाळणीमध्ये काढून 3 ग्लास पाणी जे उकळले आहे त्यामध्ये आपल्याला हे किस व साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। 2 किलोला 1 पाव, तुम्ही कमी जास्त प्रमाणात पण घेऊ शकता, काही फरक पडत नाही। अशा प्रकारे हा साबुदाणा व किस टाकायचे आहे। आता यामध्येच मी चवीकरता जिरे व हिरव्या मिरच्या बारीक करून यामध्ये टाकले आहे। अगदी स्लोवर हे शिजू द्यायचे आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। साबुदाणा शिजला की आपल्याला गॅस बंद करायची आहे व एका कपड्यावर आपल्याला हे किस पसरून घ्यायचे आहे। अगदी पापड टाकतो त्याप्रमाणे आपल्याला हे पापड बनवायचे आहे। बघू शकता आपला साबुदाणा व किस व्यवस्थित शिजले आहे। आता एका कापडावर आपल्याला हे उन्हामध्ये अशा प्रकारे गोल गोल पापड टाकून घ्यायचे आहे। पापड थोडे जाडसरच टाकायचे आहे, कारण की वाढल्यानंतर आलू हे एकदम पातळ होत असतात। खूप पातळ पापड टाकायचे नाही। अशा प्रकारे जाड पापड आपल्याला संपूर्ण कपड्यावर टाकून घ्यायचे आहे व सायंकाळी आपल्याला कपडा ओला करून हे पापड काढून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हात वाळवायचे आहे। त्यानंतर हे पापड डब्यात भरायला व आपल्याला वर्ष काय 2 वर्ष खायला तयार। अशा प्रकारे बघू शकता आता सायंकाळला आपले पापड व्यवस्थित वाळलेले आहे। जसे बाकी पापड आपण कापड ओला करून काढतो तसा हा कापड ओला करून आपल्याला हे पापड काढायचे अगदी अलगद निघत असतात। 2-3 दिवस वाळवल्यानंतर हे पापड तळायला तयार होत असतात। अशा प्रकारे तुम्ही डब्यात भरून 2 वर्ष आरामात हे पापड खाऊ शकता। तुम्ही नक्की करून बघा असे पांढरे शुभ्र आलूचे पापड।